कुणाला तरी अपमान करायचा, कुणाच तरी बदनामी करायची, कुणाला तरी संपवायचा आहे, कुणाला तरी त्यातनं राजकारणात बाजूला करायचं आहे म्हणून राजकारण कधीच सुहासबाबांनी केलं. ते संस्कार माझ्यावर कधीही नव्हते आणि आजही नाही. कालच्या सभेमध्ये काय झालं बापू, मी पळशीच्या सभेला गेलो आणि मी सकाळपासून मला ते पोरं सांगायचे फेसबुकला घालले, ते फेसबुकला असं लिहिते, सोशल मीडियाला असं लिहिते. म्हणून जाऊ दे, त्यांनी काम दिले काही लोकांना की सुहास बाबरच्या विकास कामांवर कोण चर्चा करू शकत नाही, त्याच्या इमेजला कोण धक्का पोहोचू शकत नाही. मग काय करायचं, त्यांना सोशल मीडियात बदनाम करून टाकायचं. ते एक स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे. ठीक आहे, माझ्यावर लिहित होते, माझी हरकत नव्हती. परत माझ्या वडिलांच्यावर लिहायला लागले, मी इतकं लिहायला लागले. पण मी सांगितलं की एक प्रघात आहे, एक संस्कृती आहे की माणूस गेल्यानंतर त्या माणसाच्या वरती कधीही काय बोलू नये, ही सामान्य गोष्ट आहे. त्या पळशीला सभेत जायच्या अगोदर त्या एका भाजपच्या कार्यकर्त्याने भाषण केलं होतं. आता त्याने माझ्यावर केलं होतं, ते रेकॉर्डिंग त्याने तेवढंच टाकलं. मी त्याला कधीही उत्तर द्यायचा प्रश्न नाही, माझा काय संबंध नव्हता. त्याने अनिल बाबांच्यावरती इतक्या खालच्या दारात जाऊन टीका केली होती. काय अनिल बाबाचं काम आहे, काय अनिल बाबाचा संबंध आहे? ही कामं जी केलीत, ही कामं आमचा मुख्यमंत्री सही करतो म्हणून ही सगळी कामं होत असतात, असं त्यांनी भाषण केलं. मी आमदार नंतर आहे, बरं काय ना, मी बाप माझा गेलाय ना जिजून ह्या 40 वर्ष मतदारसंघाचा, त्याची जाणीव आहे ना मला. तुम्ही त्याचं उत्तर देत असताना मी त्यांना एवढंच सांगितलं की आता काय त्यांच्या मराठीचा दोष आहे, त्यांनी मराठीचा अभ्यास करावा. तुम्ही आता सगळं परत एकदा नाही, दोनदा नाही, चारदा काढून बघा. मी एकेरी उल्लेख जो केला, एकेरी उल्लेख ज्यानं टीका केली, खालच्या थराला लावून ज्यानं भवनज्योती भाषण केलं ना, त्याच्यावरती केलं. आणि त्याच्यानंतर सीएम साहेबांचं नाव घेताना मात्र त्यांना म्हटलं, त्यांना जाऊन विचारा की सुहास बाबर कोण. याचा अर्थ माझ्या त्यांचे संबंध आहेत ना, माझं त्यांचं रिलेशन आहे, माझं त्यांचं नातं आहे. त्यांनी काय केलं, आता सुहास बाबर कशातच सापडत नाही म्हटलं की त्यांनी ते मुख्यमंत्र्यांचा अनादराने उल्लेख केला, मुख्यमंत्र्यांचा अनादराने उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांना असं म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी तसं म्हणाले, एकेर उल्लेख केला. चंद्रकांत दादांनी डायरेक्ट स्टेटमेंट केलं. पालकमंत्री त्यांनी सांगितले की मी सुहासला ओळखतो, सुहास असं बोलेल असं मला वाटत नाही. काय पार्श्वभूमी समजून घेतो मी तुम्हाला सांगतो.